नमस्कार, मी वैदवी. कथा आणि गोष्टी वैदवीसोबत ह्या चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत करते. तर आपल्या आयुष्यात चढउतार हे नेहमी येतच असतात. कधी कधी तर आपण एवढं वैतागतो की मी एवढा शिकलो आहे तरीसुद्धा मला काम नाही व्यवस्थित मिळत. का म्हणजे माझ्याच वाट्याला का एवढं दुःख त्रास, कधी मला यश मिळेल असा प्रश्न असतो. तर त्यांच्यासाठीच मी एक मोटिवेशन स्टोरी घेऊन आले आहे. तर आपले स्वामी विवेकानंद त्यांची ही कथा आहे, मोटिवेशन स्टोरी आहे. तर त्या स्टोरीचं नाव आहे की तुमचं यश हे तुमच्या आसपासच आहे. अशी एका मुलाला स्वामी विवेकानंदांनी शिकवण दिली होती. तर ती गोष्ट अशी आहे. युवक म्हणाला, स्वामीजी, मी खूप वैतागलो आहे. मी एवढा शिकलेलो आहे, मात्र मला काही केलं यश मिळत नाही. मला दारोदार फिरावं लागत आहे. मी सर्व प्रकारचे उपाय करून पाहिले, मात्र माझ्यासारख्या शिकलेल्या युवकाची नेहमी फरफटतच होत राहते. कृपा करून मला काहीतरी मार्ग सांगा, असं तो युवक स्वामी विवेकानंद यांना म्हणाला. तर त्यावरती स्वामी विवेकानंदांनी त्याला कोणती शिकवण दिली ते आपण आता बघूया. एके दिवशी स्वामी विवेकानंद आपल्या पाळीव श्वानासह आश्रमाच्या आसपास फिरत होते. अचानक त्यांच्यासमोर एक युवक येऊन थांबला. त्या युवकाच्या चेहऱ्यावर एक प्रकारची निराशा स्पष्टपणे दिसत होती. त्या युवकाला पाहून स्वामी विवेकानंद थांबले आणि त्यांनी त्या युवकाला येण्याचं प्रयोजन विचारलं. युवक म्हणाला, स्वामीजी, मी खूप वैतागलो आहे. मी खूप शिकलेला आहे, मात्र मला काही केलं यशच मिळत नाही. मला दारोदार फिरावं लागतं आहे. मी सर्व प्रकारचे उपाय करून पाहिले, मात्र माझ्यासारख्या शिकलेल्या युवकाची नेहमी फरफटतच होत राहते. कृपा करून मला काहीतरी योग्य मार्ग सांगा, असं तो युवक स्वामी विवेकानंद यांना म्हणाला. स्वामी विवेकानंद यांनी काही क्षणाची वाट न पाहता त्याला सांगितले, माझ्या या श्वानाला थोडा वेळ फिरवून आण. आणि तो युवक थबकला. त्याला काही समजेना. मी स्वामी विवेकानंद यांना माझी व्यथा सांगितली, तर त्यावर काही मार्ग सांगण्याऐवजी ते मला त्यांच्या श्वानाला फिरवून आणायला का सांगतायत? माझ्या अपयशाचा आणि या श्वानाला फिरवण्याचा काय संबंध? असे एक ना अनेक प्रश्न त्या युवकाच्या मनात घोळू लागले. मात्र स्वामी विवेकानंद यांची आज्ञा मानून तो युवक त्या श्वानाला घेऊन गेला. जवळपास दीड तासाने तो युवक त्या श्वानाला घेऊन परत आला. स्वामी विवेकानंद यांनी पाहिलं तर तो युवक ताजातवाना दिसत होता, मात्र श्वान चांगलाच दमलेला दिसत होता. स्वामी विवेकानंदांनी त्या युवकाला प्रश्न केला. स्वामी म्हणाले, तू इतका वेळ फिरवून ताजातवाना वाटतोस आणि माझा श्वान मात्र इतका दमलेला का वाटतोय? त्या प्रश्नावर तो युवक तात्काळ उत्तरला, अहो स्वामीजी, तो श्वान इतका वेळ या गल्लीतून त्या गल्लीत, त्या दारातून त्या दारात जात होता. मी त्याच्या मागे फिरत होतो. तो श्वान कधीकधी कोणावर भुंकतही होता, मात्र मी त्याच्या मागे फिरत राहिलो. खूप धावपळ झाल्याने श्वान थकला असावा, असं तो युवक म्हणाला. एक नजर त्या युवकाकडे टाकून स्वामी विवेकानंद म्हणाले, यातच तुझ्या मागच्या प्रश्नाचं उत्तर दडलेलं आहे. इतरांच्या मागे जाऊन इथे तिथे धावून तू दमला आहेस, म्हणून तुला यश मिळत नाही. विचार न करता तू इतरांच्या मागे जातोस आणि दमतोस. तुला काय करायचं आहे, तुझं ध्येय काय आहे याचा विचार पक्का कर आणि मग त्या दृष्टीने वाटचाल कर. यश नक्कीच मिळेल. इतका वेळ मनात विचारांचा काहूर माजलेला त्या युवकाला स्वामी विवेकानंद यांचे शब्द ऐकून क्षणात समाधान मिळाला. तो युवक स्वामी विवेकानंद यांच्या आश्रमाच्या बाहेर आला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळंच हास्य होतं. अशाच नवनवीन मोटिवेशनल कथा, यशाच्या कथा तुम्हाला जर ऐकायच्या असतील तर नक्कीच चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.